मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे ड्रामा, मी म्हणजे गाणी, मी म्हणजे गप्पांची रंगत न्यारी. मीच आहे रेडिओ, मीच आहे तुमची वाणी. PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी. PCTs इन्फिनिटी 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात PCTs इन्फिनिटी 90.4 FM आणि मी तुमच्यासोबत आहे RJ मैत्री. सोयरे सहचर या मालिकेमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. या मालिकेत आपण प्राण्यांविषयी बोलतोय, प्राण्यांच्या वेलबिंगविषयी बोलतोय, त्यांच्याविषयीच्या अनेक गोष्टी ज्या आपल्याला माहीत नाही आहेत त्या आपण बोलतोय. मागच्या भागात आपण एक रिहॅबिटेशन सेंटर चालवण्यासाठी तिथल्या माणसांना कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी येतात आणि त्यावरती ते कसे मात करतात ह्याविषयी आपण बोललो. या भागात आपण आपल्याकडे प्राणी असतात, आपल्याला बाहेर जायचं असतं, अशा वेळेला ट्रॅव्हलिंगमध्ये प्राण्यांची कशा प्रकारे काळजी घ्यावी आणि त्यासाठीचं प्रिपरेशन ह्याविषयी आपण बोलणार आहोत. तर आज पुन्हा एकदा आपल्यासोबत सारंग आणि वेदांत आहेत. हाय सारंग, हाय वेदांत. हॅलो. हाय मैत्री. कसे आहात तुम्ही दोघंही? मी मस्त. मी पण. तुमचा बोका काय म्हणतोय? अरे मस्त. त्याचं नाव आम्ही कान्हा ठेवलंय. अरे वा, छान. तो पण छान रुळला आमच्यामध्ये. पण आता आम्हालाही हाच प्रश्न आहे की आम्हाला उद्या बाहेर जायचं असेल तर आमच्या कान्हाला आम्ही कसं सोबत घेऊन जावं आणि काय काय त्यासाठी तयारी करावी लागते. सो ह्याच्यामध्ये एक जेव्हा आपण कुठेही ट्रिपला किंवा आउटिंगला जायचं प्लॅन करतो, सो त्याच्यातला एक जेव्हा तुम्ही एक पेट पॅरेंट होता तेव्हा एक ॲडिशनल पॉइंट येतो, ते म्हणजे ह्यांचं काय करायचं. सो त्यात दोन ऑप्शन असतात बेसिकली. एक तर तुम्ही त्याला तुमच्याबरोबर जिथं जाल तिथं घेऊन जायचं, किंवा ते जर का शक्य नसेल, त्यात अनेक कारणं असतात, पण शक्य झालं नसेल तर मग त्याची सोय कशी करायची. मग तेव्हा आपल्याकडे हॉस्टेलिंग नावाची कन्सेप्ट आहे की जसं तू म्हणलीस की तुम्हाला आता बाहेर जायचंय, मग कान्हाला कुठे ठेवायचं. मग जे पेड हॉस्टेल्स असतात, फॉस्टर होम ज्याला आपण म्हणतो, की ते पर डे चार्जेस घेतात किंवा वन टाइम, डिपेंडिंग की तुमचं ड्युरेशन किती आहे ट्रॅव्हलचं. सो मग ते हॉस्टेलमध्ये तसं ठेवायचं जिथं ते व्यवस्थित त्याचं खायची प्यायची सोय होते, ग्रूमिंग केलं जातं. आणखीन तुम्ही निर्धास्त राहू शकतात. म्हणजे घरी फिडिंगचं काही हे ठेवण्यापेक्षा इन पर्सन कोणीतरी लक्ष देणार असेल तर ते कधीही बेनिफिशियल राहतं. सो हॉस्टेलिंग इज वन ऑप्शन. आणि दुसरं म्हणजे जे मी कायम लोकांना एक प्रमोट करतो, म्हणजे तुमच्या पेटला तुम्ही तुमच्याबरोबर घेऊन जा फिरायला. आता ह्याच्यामध्ये जर का आपण इथल्या इथे जवळपास जाणार असो, एक तर पहिली गोष्ट, कितीही एजचं पेट असेल तुमचं, कुत्रा असू दे मांजर असू दे, ह्यांना ट्रॅव्हल फोबिया असतो. तुम्ही त्यांना उपाशी पोटी ठेवा, नाहीतर मग खाऊन पिऊन. गाडीत बसल्यानंतर जर का तुम्ही काचा उघड्या ठेवल्या नसतील, AC लावून जात असाल तर 101% गॅरंटी देतो उलटी करणार असते. सो ती तुमची मानसिक एक प्रिपरेशन असणं गरजेचं आहे की उलट्या वगैरे होतात प्राण्यांना. त्याच्यासाठी आम्ही प्रिफर करतो की तुम्ही ट्रॅव्हल करणार असाल तर किमान अर्धा तास काही खायला देऊ नका, पाणी तर त्याहून देऊ नका. मग त्याच्यामध्ये नाही राहतात. म्हणजे तुला खोटं वाटेल, पण जर का एखादं आपण डॉग उदाहरण पकडलं तर एक डॉग न खाता पिता 3 दिवस सहज सर्व्हाइव्ह करतो. म्हणजे करू नये कोणी, पण सांगतोय की असं पण आहे की त्याच्यात ते राहू शकतात तसं. आणि ते अर्थात त्यांच्याच फायद्यासाठी होतं. कारण होतं काय, ट्रॅव्हलमध्ये जेव्हा ते उलटी वगैरे करतात, कधी कधी ते चोकअप व्हायची पण शक्यता असते. मग एक तर ते घाण होतात, कारण ते स्वतःच्याच उलटीमध्ये ओले होतात, तर वास येतो, ते एक वेगळंच मज्जाच येते. ती गाडी तुमची घाण होते. म्हणजे ट्रिपचा खर्च, हॉटेलच्या नंतर जो येतो खर्च, तो म्हणजे कार वॉशिंगचा होतो थोडक्यात. तर मग त्यांना थोडं एम्प्टी स्टमक ठेवणं कधीही बेटर. जवळच्या जवळ जात असाल तर, जर का तुमचं ट्रॅव्हलमध्ये
बाय ट्रेन किंवा बाय बस किंवा बाय बोट किंवा बाय एअर हे जर का येणार असतील तर त्याच्यासाठी मात्र तुम्हाला काही ॲडिशनल तयारी करावी लागते. ते म्हणजे तुमच्या पेटचं वॅक्सिनेशन अप टू डेट असणं गरजेचं आहे. त्याचं तुम्हाला वॅक्सिनेशन रेकॉर्ड्स मेंटेन करणं गरजेचं आहे. त्याचं मेडिकल हिस्ट्री बरोबर ठेवणं गरजेचं आहे की त्याला समजा काही रिसेंटली आजार झाला असेल तर त्याच्यातनं रिकवर झालाय डॉक्टरांचं काहीतरी तुम्हाला एक हेल्थ सर्टिफिकेट लागतं इन शॉर्ट, ज्याला आपण फिजिकल फिटनेस म्हणतो. सो हे स्पेसिफिकली लागतं जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल ट्रॅव्हल करता. सो हेल्थ सर्टिफिकेट, बेअर मिनिमम रेबीज वॅक्सिनेशन तर पाहिजे कंपल्सरी. आणखीन एरवीज जर का आपण त्याचं ट्रायकॅट फॉर कॅट्स आणि 9-in-1 लेट्स कुत्र्यांसाठी असेल ते करणं कायम फायदेशीर ठरतंच. सो या वॅक्सिनेशन किंवा मेडिकल रेकॉर्ड्सच्या दृष्टीने या गोष्टी महत्वाच्या आहेत. दुसरा एक मुद्दा त्याच्यात येतो की जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करणार असाल तो प्राणी किंवा ते एक पेट तो तुम्हाला ओळखतो पण लोकांना ओळखत नाही हो. त्यामुळे लोकांची पण आपल्याला काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे. कारण प्रत्येक जण आपण अनेकदा बोललोय की फ्रेंडली नसतो किंवा त्याला भीती असते जन्मजात प्राण्याबद्दल. मग तो पण पॅनिक होऊ नये. तो पॅनिक माणूस किंवा मुलं होतात त्याच्यामुळे आपला पेट पॅनिक होऊ शकतं आणि त्यातनं मग नाही ते उद्योग होतात. त्याच्यामुळे त्या गोष्टी कंट्रोल करण्यासाठी किंवा अवॉइड करण्यासाठी आम्ही कायम रेकमेंड करतो एक लीश बरोबर ठेवा. म्हणजे थोडक्यात पट्टा, एक गळ्यात पट्टा, चेन असू देत किंवा बॉडी बेल्ट असू देत, एक मजल कायम बरोबर ठेवा. जेव्हा तुम्ही कंजेस्टेड ह्याच्यातनं ट्रान्सपोर्ट करताय, बसमधनं जाताय किंवा काही ठिकाणी मेट्रोजमधनं सुद्धा पेट्स अलाउड होतात प्रॉपर तिकीट काढून, तर तेव्हा कंपल्सरी की त्यांना मजल लावणं गरजेचं आहे की जवळनं कोणी गेलं की बाईट करू नये म्हणून किंवा समोरचा घाबरू नये. एक सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने ते गरजेचं आहे. सो ह्याच्याबरोबर एक साधं त्यांचं फीडिंग बाउल वगैरे काहीतरी बरोबर ठेवा. पाणी ठेवा की जर का तुम्ही मध्ये गॅप घेणार असाल तर थोडंसं पाणी त्यांना प्यायला द्या. पॅनिक ते होतात नॉर्मली. सो तो ट्रॅव्हल फोबिया कमी करण्यासाठी त्यांना अधूनमधून एकतर लॉंग जर्नी असेल तुमची, बाय रोड जात असाल तर स्वतःची गाडी असेल तुम्ही वाटेल तिथं ब्रेक्स घेऊ शकता. पाय मोकळे करायला त्यांना खाली घेऊन जा. शी होते त्यांची तिथं, म्हणजे तुमची गाडी पण स्वच्छ राहते, त्यांचं पण नेचर ब्रेक होऊन जातो. आणि मग थोडंसं ते आता माणसं सुद्धा आपल्याला आपण कितीतरी आपल्याच मित्रपरिवारात बघतो की 2 तासाच्या रस्त्यामध्ये आपल्याला 4 तास लागतात कारण ह्यांना उलट्या होतात, ह्यांना गाड्या लागतात, मळमळतं, चक्कर येते. सो हे प्राण्यांना सुद्धा लागू होतं. त्याच्यामुळे ते थोडंसं 2 पावलं फिरले की सेटल डाऊन होतात. त्याच्यानंतर एक पुढचा हा पॉईंट येतो की जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल ट्रॅव्हल करता तर त्याच्यात नॉर्मली फार कमी असे लोक आहेत की जे डिरेक्ट फ्लाईट घेतात, कॉस्ट इफेक्टिव्ह ठेवण्यासाठी ले ओव्हर असतात. सो मग त्याच्यामध्ये असं 16-17 तास जेव्हा ट्रॅव्हल असतो तेव्हा पेटला तुमच्या ते पेट कॅरियरमध्ये ऍडमिट करून घेतात. प्लेनमध्ये स्टोरेज रूममध्ये ते ठेवले जातात. जेव्हा तुम्हाला शक्य होईल एक चक्कर फक्त मारून हाय हॅलो करून या, जेणेकरून ते घाबरत नाहीत की मला इथं एकट्या रूम मध्ये बॉक्स सगळे मोठे आणि मला कुठे सोडले आणि माझा मालक कुठे गेले. सो हे पॅनिक अटॅक्स त्यांना खूप येतात, अँझायटी वाढते. तर त्याच्यामुळे जसं जेव्हा शक्य होईल तेव्हा एकदा तुमच्या पेटला भेटून या, पॅट करा, तर लाडबीड करा, 2 मिनिटं बोला आणि परत तुमच्या सीटवर येऊन बसा. अजून एक प्रिपरेशन म्हणजे जे मी आवर्जून सगळ्यांना सांगतो म्हणजे गृहीत धरून चला की तुमचा पेट पॅनिक अटॅक होणार आहे, अँझायटी होणार आहे, तो डिप्रेशनमध्ये सुद्धा जाऊ शकतो. त्याच्याकरता पूर्वतयारी म्हणून काही आपल्याकडे टॉनिक्स येतात जे नॉर्मली नर्व्ह बॅलन्स मेंटेन करतं, डिसऑर्डर होत नाहीत किंवा डिप्रेशन अँझायटी कंट्रोल करण्यासाठी टॉनिक्स येतात. सो ते त्यांना इन फूड देत राहायचं, म्हणजे ते नॉर्मली सुद्धा तुम्ही जर का कंटिन्यू केलं नुकसान काही होत नाही, फायदाच होतो, स्टेबिलिटी होते त्यांची. सो ते पण आम्ही रेकमेंड करतो की या गोष्टी तुम्ही कायम तुमच्याबरोबर ठेवा किंवा एक 2 ते 3 दिवस अगोदरपासून टॉनिक्स जे येतात, तसं न्यूरोकाइंड आलं किंवा विमेराल आलं वीरबॅकचं. सो हे डिपेंडिंग ऑन एज आणि वेट तेवढं प्रोपोर्शनमध्ये फूडमध्ये मिक्स करून किंवा डायरेक्ट ड्रॉपरनी त्यांना पाजा, त्यांनी बऱ्याचशा गोष्टी तुमच्या सॉल्व्ह होतात. सो या आता या सगळ्या गोष्टी ट्रॅव्हलिंग झाल्या पेटला सेफगार्ड करण्यासाठी. ह्याच्यात दुसरा एक भाग आपण कन्सिडर केला पाहिजे म्हणजे बरेचशी कुत्री किंवा मांजरं असतात जे ट्रेंड नसतात. मग त्यांना
कंट्रोल तुम्ही कसं करणार, कमांड्स ते फॉलो करत नाहीत, मग त्यांना तुम्ही तिथं आरडाओरडा करून मारू शकत नाही, अजून पॅनिक होतील. मग त्याच्यासाठी आम्ही हे पण सजेस्ट करतो की एक बेसिक कमांड ट्रेनिंग जी असते, सेट, स्टँड किंवा स्टे, या गोष्टी तरी किमान, किंवा पॉटी ट्रेनिंग हे महत्त्वाचं आहे. हे ते तुला आता अनुभव चांगलाच आहे आता माझ्यामध्ये पॉटी ट्रेनिंगचा. ते फार अत्यंत आवश्यक मुद्दा आहे तो, पॉटी ट्रेनिंग, लिटर ट्रेनिंग करणं. आणि बेसिक कमांड चे बरेच फायदे. तर ह्याच्यावरती वेदांत जो आमचा आहे तो बेसिक ट्रेनिंग्स करणारा ट्रेनर आहे आमचा. प्लीज बोल, तर प्लीज. मी त्याला सांगेन ह्याच्यावरती त्यांनी थोडंसं हो. अजून डिटेल एक्सप्लेन करावं. आपण या बाबतीत काय काय करू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल, कुठलाही कुत्रा असू दे, हे मी बोलतोय फक्त व्हेकल ट्रॅव्हलिंग बाय रोड याची मी सांगतोय. बेसिकली कुठलंही मांजर असू द्या, मांजरांचा अवघड आहे कारण की बाय नेचर मांजर टेरिटोरियल आहे. तरी तुम्ही जर का एका पिल्लू असण्यापासून त्याला ट्रॅव्हलिंगचं सवय लावलं तर एक हद्दपर्यंत अँझायटी उतरते त्यांची. आणि अजून एक गोष्ट महत्त्वाचा, कुठलाही कुत्रा असू द्या, मांजर असू द्या, 2 गोष्ट हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. तुमचा कुत्रा आहे, तुमचा मुलासारखा आहे किंवा तुमच्या मुलीसारखा आहे, त्याला जाणून ठेवा. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की माहिती असायला पाहिजे की हा दुसऱ्या लोकांसोबत इंटरॅक्ट करू शकतो का नाही, किंवा केलं तर तो काय काय करू शकतो, कुठं हात लागला तर त्याला चालेल किंवा हात लावला चालेल का नाही, त्याचा स्टेट ऑफ माइंड काय आहे, त्याला ट्रॅव्हलिंग करण्याची सवय आहे का नाही, हे सगळ्यांची गोष्टी आपल्या मनात ठेवायला लागतं. हा एक ॲस्पेक्ट झाला. पण बेसिकली छोट्या असण्यापासूनच जितकं होऊ शकते कुत्र्यांना स्पेशली तुम्ही मॅक्सिमम ट्रॅव्हलिंगला घेऊन जावा, तर ती अँझायटी उतरते कुत्र्यांची, सवय लागते. तो एक झाला. आणि बेसिकली एक बेड तयार ठेवा. ते बॅग्स वगैरे भेटतं आपल्याला, जे आपण कार्समध्ये आपण प्लेस करू शकतो. तर हा वॉशेबल असतं. जर का त्यांनी एअर प्रेशरवाले हां, तर त्यांनी उलटी केले तरी आपण वॉश करून ते परत लावू शकतो त्याला, त्यांना ते त्रास होणार नाही. कॅट्स असलं तर तुम्ही ऑफन केज ठेवा, म्हणजे अजून सोपं पडतं. ते उलटी काढणार नाही, मॅक्सिमम कॅट्स करत नाही. तरी जर का त्यांनी केले तर ते तुम्हाला 2 मिनटं बाहेर थांबून साफ करून ठेवू शकतो. अजून एक तुम्ही करू शकता डॉग्सला स्पेशली तुमचा वेटचा कन्सेंट पाहिजे ह्याच्यासाठी. तर का त्यांनी अग्री केला, त्याला काही ॲलर्जी वगैरे नसेल, तर तुम्ही मध्ये थांबून सुसू किंवा पॉटीसाठी तुम्ही थांबत असेल थांबा, एक तासात तरी एजच्या हिशोबाने. जर का पिल्लू असला तर अर्धा तासांनी एकदा किंवा 15 मिनिटांनी एकदा थांबत जावा. अवघड आहे पण करावं लागेल. किंवा मोठा असला तर तासाभरात एकदा थांबत जावा. तर थांबता तुम्ही नारळ पाणी पण देऊ शकता कुत्र्याला. तर ते त्याच्याने पण थंड थोडा पोटात जातं, उलटी कमी होते, डोकं जरा शांत राहतं, बरं वाटतं त्यांना. हा एक छोटा ॲस्पेक्ट असू शकतो. ह्याच्यात एक पॉईंट हा पण आहे की अनेक लोकांनी असं अप्रोच पण केलं की आम्हाला, छोटं उदाहरण की इथून 12-13 तास ट्रॅव्हल करून आम्हाला बँगलोरला जायचं आहे आणि डॉग किंवा कॅटला घेऊन जायचंच आहे कुठल्याही परिस्थितीत, विच इज गुड. पण मग तो ट्रॅव्हल फोबियामुळे त्याला काही त्रास होऊ नये ह्याच्यासाठी तुम्ही त्याला सिडेट करून द्याल का, हे म्हणजे तसं रिक्वेस्ट करणं सुद्धा चुकीचं आहे. ते करणं तर त्याहून चुकीचं आहे, कारण ॲनेस्थेशिया हे देणं चांगली गोष्ट नाहीये आणि त्याला डॉक्टरचा कन्सेंट पण लागतो. आणि कुठलाही डॉक्टर वेट कन्सेंट देत नाही. पण लोकांना असं पण वाटतं की म्हणजे एक त्याच्या मागचा चांगला हेतू पण असतो की त्यांना त्यांच्या पेटला घेऊन जायचंय, पण दुसरे काहीतरी मार्ग माहिती असणं पण गरजेचं आहे. ॲनेस्थेशिया हा तुमचा सोल्युशन होऊच शकत नाही कधी. आणि अजून एक तुम्ही काय करू शकता, एक बेसिकली सांगतो, सिम्पल गोष्ट सांगतो. कुत्रा जर का मोठा असला तरी हे काम करेल, छोटा असला तरी हे काम करेल. सुरुवातीपासून तुम्ही आधी हे करा, त्याला गाडीत चढवून उतरवून हे एक आठवडाभर तरी रिपीट करत जावा, दिवसात कधी पण. फिक्स्ड टाइम ठेवू नका, सवय लागते तर त्याला डोक्यात बसतं. हा एक काय म्हणतो कंडिशन होतं कुत्र्याला की बाबा मी याच वेळी मला गाडीत मी ऍडजस्ट होऊ शकतो, त्याच्यानंतर मी कधी ऍडजस्ट होणार नाही. हे सवय नाही लावून. सायकोलॉजिकल फॅक्टर आहे, क्लासिकल कंडिशनिंग. ते तुझ्यापेक्षा जास्ती आता कोणाला सांगावं लागेल सायकोलॉजी क्लासिकल कंडिशनिंग. तर हे नको आपल्याला. जर दिवसात रात्री कधी पण तुम्हाला जसा वेळ भेटतं
त्याला गाडीत बसवून उतरून घ्या. त्याच्यानंतर त्याला गाडीत ठेवा थोडे वेळ, हळूहळू टाईम वाढवा, मग तुम्ही ट्रॅव्हलिंगला घेऊन जावा त्याला. हे सवय लागते. आणि कॉन्स्टंट लक्ष ठेवा. ते जास्ती पॅनिक म्हणजे ब्रीदिंग त्याचा हेवी आहे किंवा तो खूपच ऍक्टिव्ह आहे, इथं तिथं हलतोय, तो वाईन रेस्टलेस आहे, वाईन करतोय तो. काही कुत्रे वाईन करतात, ते वोकल असतात, ते वाईन करतात. काही लोक असंच एकदम घुसमटून झोपून जातात. ते सगळं लक्ष ठेवून बॉडी लँग्वेजवरच सगळं मेन तो. आणि तुम्ही स्ट्रेंजर इंटरॅक्शन खूप होतं कुत्र्यांचा आणि मांजरांचा. जर का तुम्हाला आता तुम्ही त्याच्यामध्ये पण कुत्र्याच्या बॉडी लँग्वेज बघा, त्याला तो हॅपीली जाऊन भेटतोय का समोरच्याला किंवा त्याला भेटायची इच्छा आहे का नाही हे दिसून येते कुत्र्याला बघून. जर का नसेल, रिस्पेक्ट करा. जो कुत्रा चावतच नाही तोही बदलू शकतो कधी पण या एका गोष्टीमध्ये, कारण की त्याच्या मनात भीती, एन्झायटी हे दाबून भरलेली असते. आजकाल माणसं बदलतात तर प्राणी का नाही? प्राण्यांचं काय, युजली कुत्रे असे बदलत नाही. ते आपले रेझिंग वरती असतं, आपण कसं वाढवतो ते कुत्र्याला. मारून मोठं केलं तर तो चावणारच, कुठलाही परिस्थितीत तो चावणारच. पण जर का आपण इथं सुद्धा पॅरेंटिंग ही टर्म आहे. हो, अगदी महत्वाची फार. बेट पॅरेंटिंग हाच आहे. आपण पॅरेंटिंग मध्येच मोजलं जातं ही गोष्ट. पण हे काही गोष्ट तुम्ही प्रोफेशनल हेल्प घेतलं तर उत्तम, अतिउत्तम. ग्रेट. लिटर ट्रेनिंग बद्दल सांग ना. लिटर ट्रेनिंग हा एक थोडा अवघडच आहे. युजली मांजरांमध्ये इनग्रेन असतं हा एक गोष्ट लिटर वॉशरूमसाठी. कुत्र्यांच्या मध्ये आपण काय करतो, सुसू पिल्लू आल्या फर्स्ट थिंग तुम्ही घरी आल्यावर त्याला आधी घराबाहेर जिथं तुमचा अलॉटेड स्पॉट आहे तिथं आधी त्याला घेऊन जावं. त्याला वास घेऊन फिक्स होऊ द्या की बाबा मला इथंच सुसू करायचं आहे, तो एक होईल. आणि वॉशरूमचा पॉटीचा काय होतं, आपण जर का त्यांनी घरी सुसू केला किंवा पॉटी केला, आपण उचलतो त्याला, ते स्कूप करतो आपण. तर ते स्कूप केलेले फेकू नका. त्याला जिथं तुम्हाला करायचंय तिथं देऊन सोडा. डिस्गस्टिंग आहे पण करावं लागेल. अलॉटेड स्पॉट. हा, म्हणजे तो वास त्याला तिथं सेन्स होतो की बाबा मला इथंच, हीच माझी ठरलेली जागा आहे. स्प्रेचं काय होतं, स्प्रेचा आता प्रत्येक बॉडीचा एक वेगळा सेंट असतं. आपण जेव्हा एकमेकांना मीट करतो आपल्याला माहिती असतं की बाबा तुझं नाव मैत्री आहे, माझं नाव वेदांत आहे, आपण इंटरॅक्शन होतं. कुत्र्यांचं तसं नसतं, ते सेंटवरती असतं. दुसऱ्या कुत्र्याचा प्रत्येक कुत्र्याचं एक डिस्टिंक्ट सेंट असतं. त्याच्यानी कळतं की बाबा हा एक कुत्रा आहे, दुसरा कुत्रा आहे, हे कळतं. तर ते पॉटीचं पण तेच आहे, युरिनचं पण तेच आहे. तर मी माझ्या मांजराच्या बाबतीत हे सगळं लक्षात ठेवेन. अजून एक लास्ट पॉइंट, डॉग्स काय करतात स्पेशली, दुसऱ्या टेरिटरीचा कुत्रा जर का आपल्या टेरिटरीत आलं तर ते लगेच जागोजाग युरिन करतात, छोटे छोटे मार्किंग. हे करताना आपण आपल्या कुत्र्याच्या वेळेस खूप सतर्क व्हायला लागेल. जितकं होऊ शकेल तेवढं त्याचा सोशलायझेशन कमी करायचं, कुत्र्यांसोबत भेटवायचं नाही. आणि पिल्लू असताना सोशलायझेशन करा तुम्ही मॅक्सिमम, तर ट्रॅव्हलिंग तुमचा सेफ होतं. नाही, कारण प्राणी पाळायचं म्हणलं की सगळ्यात मोठा मुद्दा हाच होतो की त्याचं पॉटी ट्रेनिंगचं काय करायचं, कारण घरभर सगळं. नाही, लिटर, कॅट लिटर पण येतात. म्हणजे आता जसं मी म्हणलं की कानाचं उदाहरण, सेंटरला जेव्हा होता तेव्हा त्याला मी घमेलं ठेवलं होतं, त्यात ग्लिटर सँड होती कॅटची, त्याच्यात शिशू करायचे छान. पण आम्ही ते 2500 हे आणलं तरी बाहेरच करता येते. अजून एक गोष्ट, कॅट्सचा आणि डॉग्सचा एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा. ते पिल्लू असताना तुम्ही जेव्हा घरी घेऊन येतात, जेवल्यावर, झोपल्यानंतर, खेळल्यानंतर हे नेहमी वॉशरूम करतातच. यावेळीच तुम्हाला बाहेर घेऊन जायचं. हा, हे मे बी तू ऑब्झर्व करू शकते. ठीक आहे. तर हे मुद्दे आम्हाला माहित नव्हते खरं तर. म्हणजे आम्ही प्राणी सांभाळतो पण हे आम्हाला माहित नव्हतं. सो येस, आपण आधीच्या भागात मला वाटतं रिहॅबिटेशन बद्दल बोललो होतो की एक सेंटर चालवताना कुठल्या कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, आणि आता आपण ट्रॅव्हलिंग विथ युअर पेट्स या विषयावरती बोललो. तर मला असं वाटतं की खूप महत्त्वाची माहिती आज आपल्याला मिळालेली आहे या दोघांकडून. तर या भागात आपण इथेच थांबूया आणि पुढच्या भागात आपण ॲनिमल वेलफेअर आणि प्रोटेक्शन ह्या एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आजच्या भागात इथेच थांबूया. धन्यवाद.